आठ राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुद्दामून कौशिकची आजी जी आहे ना, ती कौशिकसाठी या बुवांकडे आलेली असते. म्हणजे त्यांना औषध हवं असतं म्हणून. पण हे सगळं काही नाटक चाललेलं असतं. खरं तर अचानक कसं काय आपण ह्यांच्याशी बोलणार हा मोठा प्रश्न त्या आजींना पडलेला असतो. कारण त्यांना प्राजक्ता त्यांची सून म्हणून पसंत पडलेली असते आणि कौशिकसाठी त्यांनी खास तिला पसंत केलेलं असतं. कौशिकच्या सांगण्यावरणास आता आजी तिथे आलेल्या असतात आणि बोट दुखायचं नाटक करत असतात. तेच भाग्या बाहेर येते आणि बाबांनी तिला सांगितलेलं असतं की चूर्णाच्या पुड्या तयार आहेत ना. मग ती बाबांना हो असं म्हणते. मग जेव्हा भाग्याला कौशिक दिसतो तेव्हा मात्र आता भाग्याला काही करमत नसतं. म्हणून भाग्या स्वतःहूनच पुढे जाऊन आता कौशिकशी बोलायला सुरुवात करते. कौशिकला ती म्हणत असते की कसं आहेस. मग कौशिकही तिला मुद्दामून प्राजक्ता कुठे आहे विचारतो. कारण त्याला ना प्राजक्ताबद्दल इन्फॉर्मेशन हवी होती ना. म्हणूनच तो इकडे तिकडे बघतो आणि तिला विचारतो की प्राजक्ता कुठे आहे, काही माहिती आहे का. हो, प्राजक्ता आहे ना आतमध्ये, असंही ती आता सांगत असते. तर इकडे प्राजक्तासाठी त्याची जी काही हाल होत असतात ना, ते दिसत असतात आजीला. पण इथे भाग्याला तो विचारतो की काय मग ग्रॅज्युएशनचाच रिझल्ट लागला, मग पार्टी वगैरे कधी देतेस. हो हो देते ना. मग तेव्हाच मग पुढे काही करायचं डिसाईड केलं आहे का. हो हो बघते, अजून तरी प्रयत्न सुरू आहेत. जॉबमध्ये काही असेल वॅकन्सी तर मी सांगेनच, पण जॉब बघणार आहेस का असंही तो तिला विचारतो. मग आता तेव्हा ती म्हणते की नाही, अजून तरी तसा काही प्रयत्न करत नाही आहे, केला तर सांगेनच. मग तेव्हाच ना इकडे आजीने येताना प्रसाद आणलेला असतो. ती म्हणत असते की मी देवळात गेली होते आणि मला कळलं की तू परीक्षेत पास झालीस म्हणून, मग तुझ्यासाठी हा प्रसाद, आणि असं बोलून तिच्या हातात प्रसाद दिला जातो. तेच आता दुसरीकडे प्राजक्ताही तिथे येते. प्राजक्ताही तिथे आल्यानंतर भाग्या सांगते, तुम्ही मला प्रसाद देताय, पण तुम्ही हा प्रसाद जो आहे ना, खरं तर द्यायला हवा तुला प्राजूला द्या. कारण ती तर ना या परीक्षेत पास झाली आहे आणि ते सुद्धा खूप मोठ्या चांगल्या फरकांनी. म्हणजेच तिला आता पहिला नंबर आलाय असंही आता ती सांगत असते. मग जेव्हा पहिला नंबर आलाय वगैरे कळतं ना, तेव्हा मात्र आजी म्हणत असते की हा घे प्राजू, हा प्रसाद ठेवूनच घे तुला. खूपच भारी बघ. म्हणजे परीक्षेत ग्रॅज्युएशनमध्ये पास होणं हे काही कमी असतं का, आणि ते सुद्धा पहिला नंबर. खूपच अभ्यास केलेला दिसतोय. त्यातच आता प्राजूचं कौतुक नको म्हणून ना प्राजक्ताच मुद्दामून ना भाग्याचं नाव पुढे करत म्हणत असते की खरं काम तर ना आमच्या भाग्याने केलं आहे. म्हणजे भाग्याही खूप जास्त हुशार आहे आणि ती माझी मोठी बहीण आहे, त्यामुळे भाग्याचं सुद्धा कौतुक तर असायलाच हवं. मग आता तो दोघींचंही अभिनंदन करतो. भाग्या त्याच्या हातात हात जेव्हा देते अभिनंदनसाठी, तेव्हा तिचा ना हात काही त्याच्या हातात ना सोडवला जात नसतो. म्हणजे तिलाच मुळात ना कौशिक खूप जास्त आवडत असतो. आता या लक्ष ठेवायला सगळ्यांवर ती असते. तृप्तीला ना काही समजत असतं. तृप्ती म्हणत असते की काहीतरी गडबड दिसते. म्हणजे हे दोघंही जण प्राजू प्राजू इतकं का करतायत असा विचार ना आता ती करू लागलेली असते. तेच दुसरीकडे इकडे भाग्या मात्र त्याचा हात आपल्या हातात येण्यासाठी नुसती तडफडत असते. मग भाग्या त्याच्या जवळ जाते आणि तो प्राजूच्या या सगळ्या गोष्टी बरोबर तृप्ती हेरत असते. तृप्तीला या सगळ्या गोष्टी कळत असतात आणि त्यामुळेच ना ती थोडासा का होईना विचार करत असते. तेव्हाच तिच्या लक्षात येतं की काही झालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजेच हा पसंत करतोय प्राजक्ताला आणि भाग्याला हा आवडतोय, असंच काहीसं दिसते असंही आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टींचा विचार ना इथे असलेली ही जेव्हा तृप्ती करत असते, तेव्हाच ना आता तिला खरी मजा येत असते. पण दुसरीकडे आता पाहायला मिळतं, आजी म्हणत असते की काय रे, आता काय इथेच गप्पा मारत बसणार आहेस का ह्यांच्यासोबत. अरे जा, त्यांना मस्त पार्टी दे, त्यांना कुल्फी वगैरे खायला घेऊन जा. मग कौशिकही खुश झालेला असतो. कौशिक म्हणतो की हो हो आजी, तू बोलतेस ते बरोबर आहे, मी ना ह्या दोघींनाही मस्त ना आईस्क्रीम खायला घेऊन जातो. मग इकडे भाग्या जी आहे तिला जायचं असतं.
पण प्राजू तिला म्हणत असते की नाही, डोळ्याने इशारा करते. पण भाग्या तिला आता सांगते की चल माझ्यासाठी प्लीज चल, कारण भाग्या तर कौशिकवर प्रेम करत असते ना, यासाठी. मग इकडे त्या दोघीही जणी बाहेर पडतात. तेच आता आजी थेट लग्नाचा विषय बुवांकडे काढते आणि ती आता म्हणत असते, खरं तर ना माझं तर हे निमित्त झालं, पण तुम्हाला सांगू का, तुमच्या मुलीला पाहिल्यापासनं मला असं वाटतंय की तुमच्याच मुलीला मी माझ्या घरची सून म्हणून घ्यावं. खरं तर ना कौशिकसाठीच हात मागायला मी आली तुमच्या मुलीचा. मग बघा विचार करून, कांद्या पोह्यांचा कार्यक्रम करायचा का? खरं तर मी सांगू का की काय आहे ना, की मी ना स्वतः कौशिकच्या आईला तुमच्याशी बोलायला सांगेन, मग तर झालं. इकडे बुवा थोडा विचार करतात. तेच दुसरीकडे भाग्या आणि प्राजू या दोघीही जणी आता गाडीजवळ जातात. कौशिक आता त्यांना गाडीत बसायला सांगतो. पहिल्यांदाच त्याला फ्रंट सीटवर ना प्राजूला बसवायचं असतं, म्हणूनच त्याने आता तिथलं डोअर ओपन केलेलं असतं. पण प्राजू फ्रंट सीटवर भाग्याला बसायला देते आणि म्हणत असते की भाग्या तू बस. मग प्राजूला आता कौशिक म्हणत असतो की तू का नाही बसलीस? त्यावर प्राजू सांगते की ती भाग्याची जागा आहे, म्हणजेच भाग्या माझ्यापेक्षा मोठी आहे ना, मग तिला तर तो मान मिळायलाच हवा ना, मी काय बसेन मागे, मी भाग्याची सावली आहे, असंही आता प्राजू समजूतदारपणा करत बोलत असते. तेच लांबून तृप्ती बरोबर निरखून पाहत असते. तृप्तीला आता पूर्ण 100% संशय आलेला असतो की नक्कीच गडबड आहे काहीतरी. मग दुसरीकडे बयो आजी जी असते, म्हणजे कौशिकची आजी, ती त्या दोघांनाही पाहते. मग खरं तर तिला प्राजू पसंत असते, पण गाडीमध्ये ना जेव्हा फ्रंट सीटला भाग्या आणि त्याचसोबत कौशिक बसलेला असतो हे बाबा पाहतात. तर इकडे आजी म्हणत असते की जोडा अगदीच सूट होतो ना, तर बाबाही म्हणतात की हो खरंच ना, अगदीच लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो. बाबांना भाग्याबद्दल वाटत असतं, पण आजीला इथे प्राजक्ताबद्दल वाटत असतं. पण इकडे बरोबर ओळखून असते, ती म्हणजे इथे असणारी ही तृप्ती आता या सगळ्यामध्ये एकदम जोरदार तयारीत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी तर होत असतातच, पण आता तेव्हा चहा वगैरे घेऊन मामी बाहेर आलेली असते ना, तेव्हा मामीला आता सांगितलं जातं की या आता आपल्याकडे चहाचा प्रोग्राम नको आहे, मला तर असं वाटतंय की आपण ना लवकरात लवकर कांद्या पोह्यांचा कार्यक्रम उरकून घेऊया. कांद्या पोह्यांचा कार्यक्रम? हो आई, मी आहे ना, आपण संध्याकाळीच हा कांद्या पोह्यांचा कार्यक्रम करून घेऊया, मी आहे तयारी करायला. तृप्तीला माहिती असतं यामध्ये लई मोठा राडा होणार आहे आणि त्यामुळेच ना तृप्ती आजच संध्याकाळी हा प्रोग्राम करायचं सांगत असते. आणि तिला या प्रोग्राममध्ये राडा जो करायचा असतो त्याचं प्लॅनिंग तिने डोक्यामध्ये व्यवस्थित सेट केलेलं असतं. मामीला तर खूप जास्त आनंद होतो. ती विचार करते की चला फायनली किती चांगलं स्थळ आलं आहे माझ्या भाग्यासाठी, माझ्या भाग्याने नशीबच काढलं, असंही काहीसं आता वाटू लागलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त खुश असते. तेच आईस्क्रीम वगैरे खाऊन ना दोघीही जणी पुन्हा मागे आलेल्या असतात. आणि तेव्हाच आता चला तयारी करायला हवी संध्याकाळची. मग संध्याकाळी काय आहे असं भाग्या विचारते. तेव्हाच तिला तृप्ती सांगते की संध्याकाळी ना बघण्याचा प्रोग्राम आहे, तुला बघायला येणार आहेत ना. कोण? अरे आता सकाळी कौशिक नाही का आला होता, कौशिकची आजी आणि कौशिक तुला बघण्यासाठी येणार आहेत, असंही आता सांगितलं जातं. मग काय, या गोष्टी ऐकूनच ना धक्काच बसलेला असतो. खरंच का, मला बघायला येणार आहेत? हो तुला बघायला येणार आहेत. प्राजू तर आता भाग्यासाठी खूप जास्त खुश असते, कारण भाग्याच्या मनात कौशिक होताच आणि आता तोच तिला नवरा म्हणून भेटणारा आहे आणि त्यानेही पसंत केले. त्याच वेळेला आता भाग्या प्राजूला म्हणत असते की याआधी कधीच कौशिक बोलला नाही. मग आता प्राजू म्हणते की अगं त्याला पण माहिती असेलच की तू फर्स्ट इयरपासून त्याच्याकडे बघत असतेस, त्याच्यावर हरवून गेलेली असतेस, प्रेम करतेस, या गोष्टी कळत असतील की त्यालाही, म्हणून तर आता थेट लग्नाचाच विचार केला आहे. वा किती भारी ना.
म्हणजे माझ्या बहिणीच्या मनाप्रमाणे होत आहेत तर गोष्टी. मला तर तुझ्यासाठी ना खरंच खूप आनंद आहे असं देखील प्राजू आता भाग्याला सांगत असते. तेच दुसरीकडे आता प्राजू म्हणते की चल आता मला इंटरव्ह्यूसाठी निघायला हवं. त्याबरोबर भाग्या तिला म्हणते की नको ना जाऊ. मग प्राजू म्हणते की अगं बघण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे ना, तोपर्यंत मी रिटर्न येईनच की, मला आता निघावं लागेल असंही प्राजक्ता सांगू लागते. मग भाग्या म्हणते ठीक आहे पण लवकर यायचं. मग लगेच जाऊन आतमधून फाईल आणि बॅग ती घेऊन येते आणि मामाचे आशीर्वाद आता प्राजू घेत असते. सोबतच मामीला सुद्धा तिने आवाज देऊन बोलवलेलं असतं. आता मामी खुश असते कारण मामीला माहिती आहे की आता भाग्याचं लग्न चांगल्या घरात होणार आहे. त्यामुळे ती आताच्या घडीला का होईना प्राजूवर चिडचिड वगैरे काही करत नसते. ती शांत असते. ती फक्त तिच्याकडे बघतच राहते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सुद्धा मामीचे आशीर्वाद वगैरे घेते आणि ती आता आपल्या कामासाठी का होईना बाहेर पडत असते. तेव्हा सगळीजणं तिथे असतात. मग आता सगळ्यांना सांगितलं जातं की चला म्हणजे आता सगळ्या काही गोष्टी चांगल्या होत आहेत. आजीने अगदी चांगल्या मनाने आशीर्वाद दिलेले असतात. आजीही जेव्हा अगदी चांगल्या मनाने आशीर्वाद वगैरे देते तेव्हा इकडे असणारी ही प्राजक्ता जी आहे ती आता सगळ्यांचा निरोप वगैरे घेऊन निघालेली असते. तर प्राजू तिला म्हणत असते की लवकर ये हां. तेव्हाच ती म्हणते की हो हो मी येणारच आहे लवकर, तू नको काळजी करूस. मग आता ती जायला निघालेली असते. तेव्हाच ती आपल्या आईला म्हणते की आई अगं तू विसरतेस का. मग तेव्हा स्वतः आतमध्ये जाते आणि भाग्याने दही आणलेलं असतं आणि ती प्राजूच्या हातावर ठेवते. प्राजूच्या हातावर दही ठेवल्यानंतर प्राजू ही खूप खुश असते. मग आता दोघीही जणी अगदीच ना जीवाला जीव लावणाऱ्या आहेत आणि म्हणूनच तर इकडे प्राजक्ताही खुश असते. प्राजक्ता आशीर्वाद वगैरे घेते आणि ती निघत असते आणि ती म्हणत असते की चला आता त्या काही तसाही बघण्याचा प्रोग्राम आहे, इंटरव्ह्यू देऊन येते मग बघूया काय ते, असं बोलून तीही आता बाहेर पडत असते. खरं तर ना आता दुसरीकडे मामाही खुश असतात कारण आता त्यांच्या दोन्ही मुलींचं आयुष्य चांगलंच मार्गाला लागत असतं. म्हणूनच मामाही खुश असतात. पण इकडे असणारी मामी हिला अजूनही ना खूपच जास्त राग येत असतो कारण तिला कधीच प्राजूचं कौतुक नव्हतं. बिचारी प्राजू लहानाची मोठी मामा मामीकडे झालेली होती. तिला आई बाबा नसले तरीसुद्धा ती आता आपल्या मामालाच आई आणि बाबांचं स्थान देत होती. तेच आता दुसरीकडे ती निघालेली असताना भाग्यालाही म्हणते की मी येईपर्यंत छान तयार हो, मी येते, असं बोलून आता ती तिकडनं बाहेर पडते. खरं तर ना तिच्यासाठी एक मोठं आव्हान असतं जे की तिला आता ते पेलायचं होतं. तिला नोकरीसाठी तर बाहेर तिला जायचं होतं. जेव्हा ती आता सूर्यवंशींच्या वाड्याबाहेर जाते तेव्हा गेटवर वॉचमॅनही असतो. वॉचमॅन गेटवर आता सगळीच कसून चौकशी करत असतो की तुम्ही कशासाठी आलेत, कारण सूर्यवंशींच्या वाड्यात अशी कोणालाही एंट्री नव्हती. म्हणूनच मग आता सगळ्याची चौकशी केली जाते. तेव्हाच ना सांगितलं जातं की मी इंटरव्ह्यूसाठी आली आहे. मग तिला म्हटलं जातं की ठीक आहे या. मग तेव्हा ना ती आतमध्ये येते. जेव्हा ती आतमध्ये येते तेव्हा ती इकडे तिकडे बघत असते. हा भला मोठा बंगला बघून ती आता इकड्या सगळ्या गोष्टी बघत बसते. तिला कळत नसतं की इंटरव्ह्यू नेमका आहे तरी कुठे. पण दुसरीकडे आलोक जो आहे तो स्केच काढत बसलेला असतो. त्याचं एक वेगळंच विश्व असतं ज्या विश्वात तो एकटाच कुठेतरी हरवलेला असतो आणि त्यामुळेच आता त्या विश्वात तो जगत असतो. हे सगळं त्याच्यासोबत होत असतं आणि तो एकटाच ड्रॉइंग काढत असतो. तेवढ्यातच ना बाहेर डॉक्टर आलेले असतात जे की डॉक्टर आलोकवर ट्रीटमेंट करण्यासाठी असतात. आलोकला 17 वर्षाआधी बहुतेक कोणता तरी मोठा मानसिक धक्का बसलेला होता आणि त्यामुळे तो अजूनही सावरलेला नव्हता आणि त्या धक्क्यातना बाहेर काढण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करत होते. पण तो अजूनही त्यातून पूर्णपणे बरा झालेला नव्हता आणि त्यामुळेच ना इथे टेन्शन तर होतंच. मग ह्याचं टेन्शन हे सगळंच निरीक्षणात घेत आता सुलक्षणा जी आहे ती डॉक्टरांशी बोलत असते आणि डॉक्टरांशी बोलत असतानाच डॉक्टरही तिला म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, असं बोलून आता डॉक्टर जे आहेत ते आता
या काही गोष्टींचा खुलासा करतात. जसं तुम्हाला वाटतंय त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आपण बारकाईने अभ्यास करूया. तेच आता इकडे जी प्राजक्ताची पावलं असतात ती सूर्यवंशींच्या वाड्यात पडतात. तिला माहिती नसतं इंटरव्ह्यू बाहेर चाललेत. तिला वाटतं की इंटरव्ह्यू आतमध्येच आहेत आणि म्हणूनच ती का होईना दबक्या पावलाने हळूहळू आत येते. तेच इकडे इंटरव्ह्यू सुरू बाहेर असतात. तर इकडे डॉक्टरांसोबत सुलक्षणा बोलत असते. सुलक्षणा डॉक्टरांना म्हणत असते की कधीपर्यंत बरा होऊ शकतो आलोकबद्दल जरा सांगू शकता का. त्याच वेळेला आलोकनं इथे हातात बॉल घेऊन खेळत असतो. डॉक्टर आता सुलक्षणाला म्हणत असतात की आलोकना ठीक करणं खूप कठीण आहे. म्हणजेच त्यांच्यावर होणाऱ्या औषधोपचारांचा त्यांच्या बॉडीवर परिणाम होतोय हे दिसतंय. सुलक्षणा म्हणते की हो, सध्या तो खूपच जाड झाला आहे आणि त्याचसोबत त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा बरेच फरक दिसत आहेत, हे मलाही जाणवत आहेत. म्हणूनच मी एकदा विचारायचं म्हटलं तुम्हाला की काय करता येईल, तू या सगळ्यातना कधीपर्यंत बाहेर येऊ शकेल याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का. तेव्हाच ना डॉक्टर आता उल्लेख करतात की तो बाहेर येऊ शकतो. त्याच्या आयुष्यात कोणी एखादी नवीन व्यक्ती म्हणजेच त्याच्या आयुष्यात येणारा एखादा डॉक्टर किंवा त्याच्याबरोबर असणारी एखादी स्त्री म्हणजेच त्याच्याबरोबर एखादी मैत्रीण म्हणून जरी राहिली ना तरीसुद्धा ती हळूहळू का होईना याच्यातून तो बाहेर येऊ शकतो. तेच आता आलोकच्या समोरच ना इकडे प्राजक्ता आलेली असते. प्राजक्ता दचकतच आतमध्ये आलेली असते. तेच आलोकच्या हातात ना जोरात बॉल फेकला जातो. आलोकचा बॉल जो आहे तो बाहेर जातो आणि थेट ना आता तो प्राजक्ताच्या इथे जातो. प्राजक्ताजवळ तो बॉल गेल्यामुळे प्राजक्ता आता पुरती घाबरलेली असते. आलोक आता हळूहळू बाहेर जातो त्याचा बॉल कुठे आहे ना हे बघण्यासाठी. तेच आता दुसरीकडे सुलक्षणा म्हणत असते डॉक्टरांना की यावर एक सोल्युशन असू शकतं का. म्हणजे जर त्याच्या आयुष्यात त्याची बायको आली तर. मग डॉक्टरही म्हणतात की हो, या गोष्टी पॉसिबल असू शकतात, होऊही शकतात, बघा प्रयत्न करून. डॉक्टरांनी सुद्धा आता पॉझिटिव्ह सायन्स दिलेले असतात. त्यामुळे कुठेतरी ना आता सुलक्षणा विचार करत असते. तेच आता दुसरीकडे तो बॉल बाहेर अचानक आल्यामुळे ना आता भीती वाटत असते प्राजक्ताला. प्राजक्ता इकडे तिकडे पाहते आणि त्यानंतर हळूच का होईना प्राजक्ता जी आहे ती आता तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करते. तिने आता बघितलेलं असतं की कोणीतरी माणूस चालत येतोय, म्हणूनच ती आता त्या सोफ्याच्या मागे लपते जेणेकरून त्या मुलानं तिला पाहायला नको. तो तिसरा कोणी नाही तर आलोकच होता. आणि आलोक हे सगळं काही बघत होता की त्याला भास वाटत होता की कोणीतरी आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टींचा सुलक्षणा विचार करते. सुलक्षणाला देखील असंच वाटत असतं की हे सगळं काही हलक्यात घ्यायला नको. लवकरात लवकर आलोकच्या आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती यायला हवी, म्हणजेच त्याच्या जवळची जी काही आलोकवर परिणाम दाखवू शकेल, आलोक या सगळ्यातून बाहेर येऊ शकेल, यासाठी ती आता प्रयत्न करायचं ठरवत असते. आलोक बिचारा बाहेर बॉल शोधत असतो तर इकडे मात्र प्राजक्ता त्यालाच बघून घाबरलेली असते आणि म्हणूनच ती बेडच्या मागेच लपून बसते. मग आता ती इंटरव्ह्यूसाठी आलेली असते, पण अचानक हा बाहेर आलेला बॉल आणि मग त्यामुळेच या सगळ्यातने ती घाबरलेली असते. आलोक अगदीच तिच्या बाजूला असतो. तो बॉल उचलून तिकडनं आता जातच असतो. तेच आता तोही इकडे तिकडे बघतो की कोणी आहे का. त्यालाही कोणाची तरी सावली आणि हे सगळ्याचा भास होऊ लागतो. आणि बरोबर जेव्हा प्राजक्ता बाहेर आलेली असते ना तेव्हाच बरोबर आलोक आलेला असतो. आलोक गेला हे जेव्हा प्राजक्ताला समजतं तेव्हा प्राजक्ता बाहेर पडते. प्राजक्ता जेव्हा बाहेर येते तेव्हा समोरनं तिला इंटरव्ह्यू चालू असलेले दिसतात. तेच आम्हाला असं कळलं, तिथे 2 आलेल्या मुली म्हणतात की तुमच्याकडे टीचरसाठी वॅकन्सी आहे, आमचे हे बघा, आमचे पूर्ण बायोडेटाच बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि आता या सगळ्याचा स्टडी केला जात असतो. स्वतः इंटरव्ह्यू घ्यायला ती तिथे हजर असते, कारण प्रीतीच्या मुलांना शिकवण्यासाठीच हे इंटरव्ह्यू असतात. तेवढ्यातच प्राजक्ता तिथे जाते आणि म्हणते की इथे इंटरव्ह्यू चालू आहेत का, मला वाटलं आतमध्ये आहेत म्हणून मी आतमध्ये गेले होते. प्रीतीला जसं कळतं तसं प्रीती आता तिच्यावर भडकते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली आतमध्ये जायची, कारण सूर्यवंशींच्या बंगल्यात कोणीही जात नाही आणि तू आतमध्ये गेलीस तेही न विचारता, तुझी हिंमतच कशी झाली, असं बोलून प्रीती आता प्राजक्तावर आवाज चढवत असते. प्राजक्ता म्हणत असते खरं तर मला
असं कळलं की इथे वॅकन्सी आहे म्हणून मी आले होते. पण आता प्रीती तिचा कोणताही बायोडेटा जो आहे तो तिने आणलेल्या फाईल्स वगैरे काही न चेक करता तिने सरळ ना प्राजक्ताला रिजेक्ट केलेलं असतं. जसं ती आता प्राजक्ताला रिजेक्ट करते तसं मात्र आता खूप मोठा धक्का प्राजक्ताला बसतो. प्राजक्ता खूप मोठ्या आशेने आली होती की इथे आपल्याला जॉब मिळेल, पण तसं झालेलं नव्हतं आणि त्यामुळेच ना आता खूप मोठा धक्का जो काही आहे प्राजक्ताला बसतो. बिचारी प्राजक्ता हळूहळू का होईना तिकडनं निघून जाते. प्राजक्ता तशी निघून जाते ना तेव्हा आता खिडकीत ना आलोक तिला बघत असतो. आलोकलाही काहीसा भास होत असतो की कोणीतरी इथे आलं होतं आणि कोणीतरी निघून गेलेलं आहे असा देखील विचार तो करत असतो आणि त्यामुळेच तो इकडे तिकडे बघतो. तर दुसरीकडे आता गुरुजींनी पत्रिका बघितलेली असते आणि पत्रिका बघितल्यानंतर गुरुजींनी आता सांगितलेलं असतं की ही पत्रिका मॅच झालेली आहे आणि गुरुजी जेव्हा या पत्रिकेबद्दल उल्लेख करतात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का ना इथे असणाऱ्या या हिला बसलेला असतो. कारण तिने तर इमॅजिनच केलं नव्हतं की ही पत्रिका मॅच होईल, परंतु आलोक आणि प्राजक्ता प्रधानची पत्रिका मॅच झाली आहे असं जेव्हा गुरुजी बोलतात तेव्हा सुलक्षणाचा आनंद अगदी 7व्या आसमानावर गेलेला असतो. ती खूप जास्त खुश असते आणि त्यामुळेच ना तिला आता बरं वाटत असतं की चला फायनली आपल्या मुलाचं कुठेतरी चांगलं होतं आहे, पॉझिटिव्ह होतं आहे असं आता त्या वाटत असतं. आणि मग आता लवकरात लवकर जे आहे ते आता सगळ्या काही गोष्टी होऊ देत, म्हणजे मला तर असं वाटतं की आता हीच माझी सून होणार असंही आता सुलक्षणा बोलत असते. आता सुलक्षणाला हे माहीत नसतं की तिच्या घरात तिची लक्ष्मी चालत आली होती. लक्ष्मीला प्रीतीने लाथाडलेलं होतं, ही गोष्ट माहिती नव्हती. तर दुसरीकडे प्राजक्ता जेव्हा निघून जाते तेव्हा आलोकचं बरोबर तिच्याकडे लक्ष असतं आणि तो इकडे तिकडे बघत असतो. तर पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं खूप मोठा घोळ ना आता या तृप्तीने घालून ठेवलेला होता. कौशिकचा फोन आलेला होता आणि कौशिकने सांगितलेलं होतं की प्राजक्ताला फोन द्या, पण इथे ना प्राजक्ताला फोन न देता त्याने भाग्याला दिलेला असतो आणि त्याच वेळेला भाग्यासोबत तो बोलत असतो. भाग्याने फोन अचानकमध्ये खाली ठेवलेला असतो. तेच आता दुसरीकडे बोलणं ऐकायला येतं. इथे असणाऱ्या या तृप्तीला सांगत असतो की प्राजू आज ना माझ्या आवडीचा लाल कलरचा ड्रेस घाल, म्हणजे ना लाल कलरचा जो साडी किंवा ड्रेस घातलास ना तर मी समजेन की तुम्हाला होकार दिलायस. तेच आता या सगळ्याचा फायदा तृप्ती घेते आणि तृप्ती ना स्वतःहूनच ड्रेस घालायला प्राजूला सांगते. माझ्या कपाटात लाल कलरचा ड्रेस आहे तो घाल, म्हणजे प्राजूला लाल कलरचा ड्रेस घालायला सांगून तिला असं दाखवायचं असतं की तुझा होकार आहे असं दाखव. पण दुसरीकडे आता सुलक्षणाला समजलेलं असतं की आपल्या दारापर्यंत ती मुलगी आली होती आणि ती मुलगी आता इकडनं निघून गेली. मग हे सगळं प्रीतीने सांगितलेलं असतं म्हणून प्रीतीवर आता खूप मोठ्या रागातच ती भडकलेली असते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली त्या मुलीला परत पाठवायची. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.